वैशाली तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने बहुमत सिद्ध केलेलं आहे, काय सांगाल? देशभरातल्या सर्व नागरिकांचं जे हिंदुत्वावर प्रेम करतात त्या नागरिकांचं देशभरातल्या 5 राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लक्ष लागून राहिलं होतं आणि त्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल आणि पॉंडिचेरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलं आहे आणि याच्या यशाचे जे शिल्पकार आहेत ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे यशाचे शिल्पकार आहे। आणि देशभरामध्ये हिंदुत्वाची लाट आणि नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि नागरिकांचा विश्वास आणि अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांची चाणक्य नीती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, या मेहनतीच्या जीवावर पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठा विजय त्या ठिकाणी संपादन केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी आम्ही ठाणा स्टेशन या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी कोकम सरबतचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा करतो। तृणमूल काँग्रेसचा 15 वर्षाचा गड उद्ध्वस्त केलेला आहे, तृणमूल काँग्रेसचा 15 वर्षाचा गड भाजपने उद्ध्वस्त केला आहे। ज्या पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टचं राज्य होतं आणि कम्युनिस्टांनी त्या ठिकाणी काम केलं नव्हतं, अनेक नागरिकांना त्या ठिकाणी त्रास दिला जात होता, मारहाण केली जात होती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना। कम्युनिस्ट राज्य त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसने त्या ठिकाणी विजय संपादन केल्यानंतर गेली 3 टर्म तृणमूल काँग्रेस त्या ठिकाणी अस्तित्वात होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मागच्या 5 वर्षापासून त्या आजपर्यंत जी मेहनत केली त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केलेला आहे आणि या विजयाचा वाटा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांचा मोठा विजयाचा वाटा या ठिकाणी आहे। त्यामुळे प्रचंड मेहनत पश्चिम बंगालमधल्या कार्यकर्त्यांनी, आसाममधल्या कार्यकर्त्यांनी आणि पॉंडिचेरीमधल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। जर केरळामध्ये मात्र तसं काही दृश्य दिसत नाही आहे। केरळामध्ये काँग्रेस 96 आणि भाजप 5 सीट अवघ्या आणू शकतो। केरळमध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली होती, त्या ठिकाणी आमची ताकद कमी पडली असेल, पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये जसं पश्चिम बंगालमध्ये आम्हाला उशीर झाला तसंच येणाऱ्या 5 वर्षांमध्ये केरळमध्येही चांगलं काम कार्यकर्ते त्या ठिकाणी करतील आणि पुढच्या 5 वर्षामध्ये पण केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकलेला असेल। खरं तर पश्चिम बंगालला जेव्हा मतदान झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं। 90%च्या वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे, आपण सर्वजण बघतोय। खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन। तर तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचं इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करीन, कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरीसुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही, अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय। त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करेन। हा विजय कुठेतरी हिंदुत्वाचा विजय असा म्हटलं जातं। हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे। कुठलंही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचं आहे आणि कुणाला आम्हाला काढायचं आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवं आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं आहे। या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? या विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहेत, आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, या सर्वांचं मनापासून अभिनंदन।